संविधान चौकामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जोरदार आंदोलन केले जात आहे। आज एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळात काही वेळा दाखल होत आहे। त्यापूर्वीच प्रवीण शिंदे जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात संविधान चौकात आंदोलन केले जात आहे। तुमच्या मागण्या काय आहेत? आमची मागणी आहे की शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळाले पाहिजे या मागणीसाठी। आणि हे सरकार स्पष्ट सांगत आहे की आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार नाही। त्याच्यामुळं या सरकारचा निषेध म्हणून आम्ही आजचं हे उग्र आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधीच्या छत्रछाया खाली असल्यामुळे उद्धव ठाकरेंना जिण्याची आठवण झाली असावी अशी टीका केली। अहो, हे गद्दार सेनेचा जे प्रमुख आहे की नाही, याचा राजकीय जन्म मातोश्रीवर झालेला आहे, बरोबर आहे। आणि ज्याचा जन्म राजकीय मातोश्रीवर झालेला आहे त्यानं हे बोलू नये, कारण हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेच्या चिरंजीवला म्हणजेच उद्धव ठाकरे साहेबाला या गद्दार सेनेच्या प्रमुखांना शिकवू नये। त्यामुळे यांनी याची लायकी पाहून बोलावं। जिथं आपला जन्म झालेला आहे ना, त्या जन्मस्थानाला कधी यानं विसरू नये। ही भूमिका शिवसैनिकाची आहे, ही भूमिका आमच्या सर्वसामान्य लोकांची आहे। नक्कीच आपण बघतोय की यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्या पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।